हा तर आता नवीन आर्टिकल बघायचं आपल्याला. आवाज येतोय माझा सर्वांना? येस सर. ओके, नवीन आर्टिकल बघायचं आहे. पाथ और प्रोपागेशन और ट्रान्समिशन ऑफ लाईट थ्रू ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर मधनं लाईट कशी पास होते ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्टिकल फायबर मधून लाईट कशी पास होते ते आपल्याला बघायचं आहे. तर खाली डायग्राम दाखवले. हा जो मधला भाग आहे ह्याला म्हणायचं आहे कोर, आणि हा जो भाग आहे हा त्याला म्हणायचं आहे क्लॅड. त्याला काय म्हणायचं आहे? क्लॅड असं म्हणायचं आहे. आणि जो बरोबर मधला भाग आहे व्हाईट तो कुठला आहे? कोरचा आहे. ठीक आहे. आता लाईट कुणीकडून कुणीकडे चालले बघा जरा. लाईट कुणीकडून कुणीकडे चालले? लाईट इथून इथं गेली म्हणजे लाईट एअर मीडियम कडून कोर मध्ये गेली. कोर डेन्सर आहे त्यामुळे लाईट अशी सरळ पास न होता लाईट काय झाली? थोडीशी बेंड झाली. लाईट काय झाली? थोडीशी बेंड झाली. लक्षात येत आहे? लाईट ह्या पॉइंटला बेंड झाली. बरोबर आहे का नाही? लाईट काय झाली? थोडीशी बेंड झाली. आणि कुठं पडली लाईट? कुठं फॉल झाली? ह्या पॉइंटला. ह्या पॉइंटला म्हणजे कोर क्लॅड बाउंड्री वरती पडली. लाईट कोर क्लॅड इंटरफेस वरती पडले. बरोबर आहे. म्हणजे आता लाईट कुणीकडून कुणीकडे चालले? कोर कडून क्लॅड कडे चालले. आणि आपल्याला माहित आहे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे लाईट कुणीकडून कुणीकडे चालले? डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे चालले. आणि हा जो काय अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त आहे. त्यामुळे काय होतंय? लाईट रिफ्रॅक्ट व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्ट होते. आणि लाईट काय झाली? परत ह्या ठिकाणी पडली. तिथं परत काय होत झालं? लाईट कोर क्लॅड इंटरफेस वरती पडली म्हणजे लाईट कोर कडून क्लॅड कडे चालली, डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे चालली. अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल पेक्षा मोठा आहे त्यामुळे काय झालं? परत ह्या पॉइंट कडून लाईटचं रिफ्लेक्शन झालं. म्हणजे अशा पद्धतीनं लाईट काय झाली? अशा झिगझॅग मॅनरने पास झाली. लाईट काय झाली? अशा झिगझॅग मॅनरने पास झाली. म्हणजे प्रत्येक पॉइंटला त्या लाईट रेचं रिफ्रॅक्शन व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्शन होत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक वेळी लाईट कोर कडून क्लॅड कडे जाते. प्रत्येक वेळी अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल पेक्षा मोठा असतो. त्यामुळे काय होतंय? लाईटचं रिफ्लेक्शन होत आहे. TIR प्रिन्सिपल नुसार लाईटचं रिफ्लेक्शन होत आहे. आतमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येतात आणि प्रत्येक पॉइंट कडून आतमध्ये प्रत्येक पॉइंट कडून लाईट रिफ्लेक्ट होते. बरोबर आहे का नाही? तर ह्या अशा पद्धतीने लाईट काय होते? ह्या केबल मधून पास होते. ठीक आहे. काय म्हटलं बघूयात. A beam of light is focused at one end of the cable. बरोबर आहे. इथं काय केलंय? लाईटचा बीम फोकस केलाय आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त ठेवलाय. त्यामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येतात आणि लाईट फायबर मधनं रिफ्लेक्ट होते. बरोबर. आणखी काय म्हटलंय? द बीम बाउन्सेस बॅक अँड पासेस द केबल. त्यामुळे ही जो काय लाईट बीम आहे, लाईट रे आहे, तो काय होतो? परत रिफ्लेक्ट होतो आणि त्या केबल मधनं पास होतो, अदर एंड कडून बाहेर पडतो. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होतंय? हा जो काय केबल आहे तो केबल काय करतोय? लाईटला गाईड करतोय. बघा महत्वाचं वाक्य आहे. इथं हा जो काय ऑप्टिकल फायबर केबल आहे हा ऑप्टिकल फायबर केबल काय करतो? लाईट रेला गाईड करतो. कशासाठी? पास होण्यासाठी. बरोबर आहे. ट्रान्समिट होण्यासाठी, प्रोपागेट होण्यासाठी हा ऑप्टिकल फायबर केबल काय करतो? लाईट रेला गाईड करतो. म्हणून या ऑप्टिकल फायबर केबलला ह्या ऑप्टिकल फायबर केबलला गायडिंग वेव्हफ्रंट म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? आता बघा शेतामध्ये आपण पाईपलाईन करतो. पाईपलाईनचा शेप जसा आहे तसं पाणी त्यातून पास होत आहे. बरोबर आहे का नाही? बऱ्याच वेळा काय होतं? शेतामध्ये पाईप आपण वळवतो. बरोबर आहे का नाही? समजा ही अशी पाईपलाईन आहे, आपण काय करतो? इकडे घेतो, परत अशी नेतो, परत इकडे घेतो. बरोबर आहे का नाही? आता इथं काय होतंय? त्या पाईपलाईनचा जसा शेप आहे तसं पाणी त्याच्यातून पास होतंय. बरोबर आहे का नाही? ह्या पाईपलाईनचा जसा शेप आहे तसं काय होतंय? पाणी ह्याच्यातून पास होत आहे. बरोबर आहे का नाही? पाईपलाईन बेंड झाली की पाणी पण बेंड होत आहे.
हे आतून जाणारं पाणी पण बेंड होतंय, बरोबर आहे का नाही? अगदी त्या पद्धतीनं इथं हा फायबर जर बेंड झाला, फायबर जर वळवला तर आतनं जाणारी लाईट पण काय होते, त्या फायबर प्रमाणे बेंड होते. म्हणजे लाईट जाण्यासाठी कोण गाईड करतो लाईटला? हा फायबर गाईड करतो. की जसं इथं पाणी जाण्यासाठी पाण्याला कोण गाईड करतोय? पाईप गाईड करतो, बरोबर आहे का नाही? पाईपचा जसा शेप आहे तसं पाणी त्याच्यातून पास होत आहे, बरोबर आहे? म्हणजे पाणी जाण्यासाठी हा पाईप काय करतोय? त्या पाण्याला गाईड करतो, बरोबर आहे? अगदी त्या पद्धतीनं इथं काय होत आहे, हा जो काय फायबर आहे तो फायबर काय करतोय? लाईटच्या प्रोपागेशनसाठी मदत करतो. हा फायबर काय करतोय? लाईटला गाईड करतो, बरोबर आहे? म्हणून ह्या फायबरला काय म्हटलं जातं? सिलेंड्रिकल वेव्हगाईड असं म्हटलं जातं. काय म्हणायचंय? सिलेंड्रिकल वेव्हगाईड. वेव्हगाईड. गाईड का म्हटलं? कारण हा फायबर काय करतोय? लाईट रेला गाईड करतोय. कशासाठी? फॉर इट्स प्रोपागेशन, फॉर इट्स ट्रान्समिशन, बरोबर आहे? म्हणून ह्या फायबरला काय म्हणायचंय? वेव्हगाईड असं म्हणायचंय. ते पटतंय का? शेतामध्ये पाईपचा जसा शेप आहे तसं पाणी त्याच्यातून पास होत आहे. पाईप जर बेंड झाला असेल पाणी पण बेंड होत आहे. पाईप सरळ असेल पाणी सरळ पास होत आहे, बरोबर आहे? म्हणजे ह्या वॉटर फ्लोला कोण गाईड करतो? तो पाईप गाईड करतो. पाईपचा जसा शेप आहे तसं वॉटर त्याच्यातून फ्लो होत आहे. अगदी त्या पद्धतीनं इथं त्या फायबरमध्ये लाईट जाण्यासाठी हा फायबर काय करतोय? लाईटला गाईड करतो, बरोबर आहे? लाईट जाण्यासाठी हा फायबर काय करतोय? लाईटला गाईड करतोय. म्हणून ह्या फायबरला काय म्हणायचंय? वेव्हगाईड असं म्हणायचंय. त्या फायबरला काय म्हणायचंय? वेव्हगाईड असं म्हणायचंय, ठीक आहे? तर बघा नेक्स्ट आणखी काय म्हटलंय बघा, बिकॉज ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन लाईट बीम विल कंटिन्यू टू प्रोपागेट थ्रूआउट द फायबर इवन दो इट इज बेंड अ नंबर ऑफ टाइम्स. मी सांगितलं जरी फायबर बेंड झाला असला तरी लाईट काय होते त्याच्यातून? TIR या प्रिन्सिपल नुसार त्याच्यातून पास होते, बरोबर आहे? मात्र जर हे बेंडिंग जास्त असेल, पाईपचं जर बेंडिंग जास्त असेल, बरोबर आहे? समजा हा पाईप आहे आणि जास्त मोठ्या प्रमाणात बेंड झाला असेल तर काय होतंय? हे जर बेंडिंग जास्त असेल तर ह्या फायबरला काय होतंय? क्रॅक पडतात. त्या फायबरला काय होतंय? क्रॅक पडतात आणि मग ही लाईट आतमध्ये येणारी लाईट ह्या क्रॅक मधून बाहेर सराउंडिंग मध्ये जाण्याची शक्यता असते, बरोबर आहे? त्या केसमध्ये काय होतो? लाईटचा लॉस होतो. हे कधी? बेंडिंग इज मोर. जर बेंडिंग जास्त असेल, एका क्रिटिकल पॉइंट पेक्षा जर जास्त असेल तर त्या फायबरला काय होतं? क्रॅक जातात, लहान लहान होल तयार होतात आणि मग लाईट ह्या होल मधून एस्केप होण्याची पॉसिबिलिटी आहे. लाईट ह्या होल मधून बाहेर पडण्याची पॉसिबिलिटी आहे आणि तसं झालं तर काय होईल? लॉस ऑफ लाईट विल टेक्स प्लेस. जर बेंडिंग कमी असेल, बरोबर आहे का नाही? विथ लॉंग लिटल बेंड्स, जर बेंडिंग कमी असेल तर लाईट काय होते? बाहेर पडत नाही, त्या फायबर मध्येच राहते, लाईटचा लॉस घडत नाही. मात्र इफ दिस बेंडिंग इज मोर देन लॉस ऑफ लाईट विल टेक्स प्लेस, बरोबर? तर हे अशा पद्धतीनं काय होते? लाईट ह्या फायबर मधनं पास होते. काय सांगितलं बघा, एक ऑप्टिकल फायबर केबल दाखवलाय डायग्राम मध्ये. त्यामध्ये हा जो काय मिडलचा पार्ट आहे ह्याला कोर म्हणतो, हा जो कडेचा पार्ट आहे ह्याला आपण क्लॅडिंग म्हणतो, बरोबर आहे? तिथं काय केलंय आपण? इनपुटला तिथे एक लाईट फोकस केली, त्या लाईट पासून जे लाईट रेज निघतात हे लाईट रेज काय होतात? फायबर मध्ये पास होतात. मात्र फायबर मध्ये पास होताना कशा पद्धतीने पास होतात? ऑब्झर्वेशन करा. आतमध्ये कोर मीडियम आहे, आतमध्ये कोर मीडियम आहे, बाहेर एअर मीडियम आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर पेक्षा जास्त आहे, म्हणजे लाईट कुणीकडून कुणीकडे चालले? रेअर कडून डेन्सर कडे चालले, बरोबर आहे की नाही? लाईट रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर मीडियम. ऍट दॅट टाइम इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. त्यामुळे लाईट रे असा सरळ पास न होता लाईट रे काय झाला? थोडासा बेंड झाला, त्या कोर ऍक्सिस जवळ थोडासा बेंड झाला, बरोबर आहे? आणि आत कुठे फॉल झाला? कोर क्लॅड बाउंड्रीवरती फॉल झाला. म्हणजे आता लाईट कुणीकडून कुणीकडे चाललाय? कोर कडून क्लॅड कडे चाललाय. आपल्याला माहित आहे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. म्हणजे लाईट डेन्सर कडून रेअर कडे चालली, बरोबर आहे का नाही? आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल पेक्षा जास्त आहे
आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल पेक्षा जास्त आहे, त्यामुळे काय होतंय, लाईट रिफ्रॅक्ट व्हायच्या ऐवजी, त्यामुळे काय होतंय, लाईट रिफ्रॅक्ट व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्ट होते. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक वेळी काय होते, आतमध्ये लाईटचं रिफ्लेक्शन घडून येत आहे. त्या प्रिन्सिपलला काय म्हणता तुम्ही, TIR प्रिन्सिपल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन प्रिन्सिपल. इथं त्या फायबरचा जसा शेप आहे तशा पद्धतीनं लाईट त्याच्यातून TIR प्रिन्सिपल नुसार पास होते. बरोबर आहे? इथं फायबरचा शेप जसा आहे तशी लाईट TIR प्रिन्सिपल नुसार त्याच्यातून पास होते. म्हणजे हा फायबर काय करतोय, लाईटच्या प्रोपागेशनला गाईड करतोय. हा फायबर काय करतोय, लाईट रेला गाईड करतोय. म्हणून ह्या फायबरला काय म्हणायचंय, त्या फायबरला काय म्हणायचंय, वेव्हगाईड असं म्हणायचंय. त्या फायबरला काय म्हणायचंय, वेव्हगाईड. त्यासाठी आपण उदाहरण दिलं, शेतामध्ये आपण पाईपलाईन करतोय, पाईपलाईनचा जसा शेप आहे तसं वॉटर त्यामधून पास होत आहे. पाईपलाईन जर बेंड झाली असेल, वॉटर पण बेंड होत आहे. पाईपलाईन स्ट्रेट असेल, वॉटरही स्ट्रेटपणे स्ट्रेट डायरेक्शनने त्यातून पास होत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे पाईपचा जसा शेप आहे तसा पाणी त्याच्यातून पास होत आहे. म्हणजे तिथं पाण्याला कोण गाईड करतं पास होण्यासाठी, तर तो पाईप गाईड करतो. अगदी त्या पद्धतीने इथं लाईट पास होण्यासाठी हा फायबर काय करतोय, लाईटला गाईड करतो. म्हणून त्या फायबरला काय म्हणायचंय, वेव्हगाईड. त्या फायबरला काय म्हटलं जातं, वेव्हगाईड असं म्हणायचं आहे. बरोबर. जर समजा पाईप बेंड झाला असेल तर लाईट TIR प्रिन्सिपल नुसार त्याच्यातून पास होते. बरोबर. मात्र जर हे बेंडिंग जास्त असेल, इफ दिस बेंडिंग इज मोर, तर काय होतंय, जास्त पाईप जास्त बेंड झाल्यामुळे, हा केबल जास्त बेंड झाल्यामुळे त्या केबलच्या सरफेस वरती क्रॅक तयार होतात आणि मग ही लाईट त्या क्रॅक मधून बाहेर एस्केप होण्याची, बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसं झालं तर लाईटचा लॉस घडून येतो. मात्र जर बेंडिंग कमी असेल, लॉंग लिटल बेंड म्हटलंय, जर बेंडिंग कमी असेल तर लाईट काय होते, त्या फायबर मध्येच राहते, लाईटचा लॉस घडत नाही. बरोबर. अशा पद्धतीनं लाईट काय होते, TIR या प्रिन्सिपल नुसार फायबर मधनं पास होते. बरोबर. कळाले का? ओके. आता बघायचंय त्या फायबरचे टाईप कुठले कुठले. बरोबर आहे. टाइप्स ऑफ ऑप्टिकल फायबर, डिफरंट टाइप्स ऑफ ऑप्टिकल फायबर. आता हे जो काय ऑप्टिकल फायबर आहे, त्या ऑप्टिकल फायबरचे टाईप कशावरती डिपेंड आहे, व्हेरिएशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर चेंज होत असेल, कोरचा म्हणतोय, क्लॅडचा नाही, क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहतो. जर कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर व्हॅरी होत असेल तर त्यानुसार फायबरचे मेन दोन टाईप पडतात. कुठला, स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आणि ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. आता इथं नावावरून कळतंय स्टेप, स्टेप इंडेक्स, स्टेप म्हणजे पायरी, म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं, स्टेप म्हणजे पायरी. बरोबर आहे. म्हणजे काय होतं बघा, ह्या अशा पद्धतीनं, त्या अशा पद्धतीनं काय होतंय, तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅरी होतो. आणि दुसरा आहे ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. ग्रेडेड इंडेक्स म्हणजे काय होतं तिथं, ग्रेडेड म्हणजे हळुवार, म्हणजे हा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो अशा पद्धतीनं हळुवारपणे चेंज होतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये कशा पद्धतीनं व्हेरिएशन येत आहे, त्यानुसार ह्या ऑप्टिकल फायबरचे मेन दोन टाईप पडतात. एक स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आणि दुसरा ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. त्याला आपण ग्रीन फायबर असं म्हणतो. बरोबर. आता हे ऑप्टिकल फायबर मधनं किती लाईट पास होते, लाईटचे किती मोड्स पास होतात, त्याच्यानुसार परत हा जो काय ऑप्टिकल फायबर आहे परत तो वेगवेगळ्या टाईप मध्ये डिव्हाइड होतो. एक आहे सिंगल मोड ऑप्टिकल फायबर, एक आहे सिंगल मोड ऑप्टिकल फायबर. आता नावावरून कळतंय सिंगल मोड ऑप्टिकल फायबर म्हणजे एकच लाईट रे त्याच्यातून पास होतोय. सिंगल मोड. बरोबर आहे. सिंगल मोड, एकच लाईट रे त्याच्यातून पास होतो. दुसरा आहे मल्टी मोड. मल्टी मोड म्हणजे मल्टी म्हणजे अनेक, म्हणजे तिथं अनेक लाईट रेज काय होतात, पास होतात, अनेक लाईट पाथ त्यातून पास होतात. त्याला काय म्हणता येईल, मल्टी मोड ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. म्हणजे कोरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरून, कोरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हेरिएशन वरून, कोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हेरिएशन वरून ऑप्टिकल फायबरचे दोन टाईप पडतात. एक स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर, दुसरा
ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. आता त्या फायबर मधून किती लाईट मोडचं प्रोपागेशन होत आहे, त्या फायबर मधून किती लाईट मोडचं प्रोपागेशन होत आहे. सिंगल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावरून परत ऑप्टिकल फायबरचे मेन दोन टाईप पडतात. कुठला? पहिला सिंगल मोड ऑप्टिकल फायबर, म्हणजे ह्या टाईपच्या फायबर मधून एकच लाईट रे पास होतो. तर दुसरा आहे मल्टीमोड ऑप्टिकल फायबर. मल्टीमोड ऑप्टिकल फायबर, बरोबर आहे. त्या टाईपच्या फायबर मधून अनेक लाईट पास होतात. त्या टाईपच्या ऑप्टिकल फायबर मधून अनेक लाईट रेज पास होतात. त्याला काय म्हणायचं? मल्टीमोड ऑप्टिकल फायबर. बरोबर. तर अशा पद्धतीनं डिपेंडिंग अपॉन मोड ऑफ प्रोपागेशन, डिपेंडिंग अपॉन मोड ऑफ प्रोपागेशन त्या ऑप्टिकल फायबरचे दोन टाईप पडतात. सिंगल मोड ऑप्टिकल फायबर, दुसरा मल्टीमोड ऑप्टिकल फायबर. आणि डिपेंडिंग अपॉन व्हेरिएशन इन, डिपेंडिंग अपॉन व्हेरिएशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर, डिपेंडिंग अपॉन व्हेरिएशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर, या ऑप्टिकल फायबरचे दोन टाईप पडतात. स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर, दुसरा ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर. म्हणजे हा जो काय ऑप्टिकल फायबर आहे, त्या ऑप्टिकल फायबरचे बघा आता वेगवेगळे टाईप झाले. पहिला कुठला? सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर, दुसरा मल्टीमोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर, तिसरा मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. हे त्याचे मेन तीन टाईप आहेत, डिपेंडिंग अपॉन व्हेरिएशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर अँड डिपेंडिंग अपॉन मोड्स ऑफ प्रोपागेशन. ठीक आहे. हा जो काय ऑप्टिकल फायबर आहे, हा ऑप्टिकल फायबरचं असे वेगवेगळे टाईप पडतात. कुठले कुठले? पहिला टाईप सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. नावावरून कळतंय सिंगल मोड म्हणजे एकच लाईट पास होत आहे. आणि कसला ऑप्टिकल फायबर आहे तो? स्टेप इंडेक्स, म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहतोय, तर क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा तर काय संबंध नाही. आपल्याला हे व्हेरिएशन कशावरनं करायचं आहे? कोरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरून. म्हणजे ह्या स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहतो आणि कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. बरोबर आहे का नाही? कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, तो कॉन्स्टंट राहतो. बरोबर आहे. आणि क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. बघा, हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. बरोबर आहे का नाही? कोरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो थ्रू आउट द फायबर. बरोबर आहे. आणि क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोरपेक्षा कमी असतोय. त्यामुळं जर आपण ह्याची आरआय प्रोफाईल काढली, आरआय प्रोफाईल म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रोफाईल डायग्राम काढली, तर त्यामध्ये हे अशा पद्धतीचं चित्र येत आहे. इट लुक्स लाईक अ स्टेप. हे कशाप्रमाणे दिसतंय? का स्टेप प्रमाणे, पायरी प्रमाणे दिसतंय. म्हणून ह्या टाईपच्या फायबरला काय म्हणताय? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. हा जो काय स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे, हा स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर एक सिंगल मोड कॅरी करतो, दुसरा फायबर काय करतो? मल्टी मोड कॅरी करतो. म्हणून त्या टाईपच्या फायबरला सिंगल मोड ऑप्टिकल फायबर आणि दुसऱ्याला मल्टी मोड ऑप्टिकल फायबर असं म्हटलंय. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीनं ह्या फायबरचे टाईप पडतात. आता आपल्याला बघायचं आहे वन बाय वन. पहिला स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. नावावरून कळतंय स्टेप इंडेक्स म्हणजे काय होतंय? त्या टाईपच्या फायबरमध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहतो. बरोबर आहे. जर आपण कोरकडून क्लॅडकडे गेलो तर काय होतंय? तिथे हा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोर क्लॅड बाउंड्रीला सडनली चेंज होतोय. बरोबर आहे का नाही? कोर क्लॅड बाउंड्रीला हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो? सडनली चेंज होतो. बरोबर. आता इथे बघा, हे डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, ही मधली कोर आहे, ही मधली कोर आहे आणि हा क्लॅडचा भाग आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा, इथं हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे म्हणून ही अशी रेष दाखवली इथं. ज्यावेळी आपण कोरकडून क्लॅडकडे जाऊ त्यावेळी काय होतंय? कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे आणि हाय आहे, जास्त आहे. मात्र क्लॅडकडे गेलो आपण, क्लॅडकडे गेलो, कोर क्लॅड बाउंड्रीला गेलो आपण, जर आपण ह्या कोर क्लॅड बाउंड्रीला गेलो तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला? अचानकपणे चेंज झाला. बरोबर आहे का? हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला? अचानकपणे चेंज झाला. बघा, हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
कोर क्लॅड बाउंड्रीला गेला, हा क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, कोरचा जास्त आहे, बरोबर. कोर क्लॅड बाउंड्रीला गेला की काय होतंय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतंय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा पद्धतीनं शार्पली काय होतोय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शार्पली चेंज होतोय. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असा शार्पली चेंज होतोय. म्हणजे हे जे काय चित्र आहे, हे चित्र कसं दिसतंय, इट लुक लाईक ए स्टेप, एका स्टेप प्रमाणे दिसतंय, म्हणून त्या टाईपच्या फायबरला काय म्हणताय तुम्ही, स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. काय म्हटलंय बघा, इन दिस टाईप रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे समान आहे, कॉन्स्टंट आहे थ्रूआउट द फायबर. Thus, if we move radially outward from core axis, then there is sudden change in refractive index at core clad interface. बरोबर आहे, तिथं कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट असतोय, मात्र जर आपण कोर क्लॅड इंटरफेसला गेलो तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय, सडनली चेंज होतोय. बरोबर आहे का नाही. बघा, हिथं हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हिथं हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हिथं हा क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ज्यावेळी आपण कोरला बघतोय त्यावेळी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे, मात्र ज्यावेळी आपण कोर क्लॅड बाउंड्रीला येतोय, इंटरफेसला येतोय, त्यावेळी मात्र हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला, अचानक कमी झाला. हिथं एवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे आणि हिथं अचानक कमी झाला. बरोबर आहे. देर इज ए सडन डिक्रीज इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स whenever we go from core axis to core clad interface. ज्यावेळी आपण कोर क्लॅड इंटरफेसला येतोय त्यावेळी हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय, सडनली चेंज होतोय आणि इट लुक्स लाईक ए स्टेप, एका स्टेप प्रमाणे दिसतंय, म्हणून त्या टाईपच्या ऑप्टिकल फायबरला काय म्हणताय तुम्ही, स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. आणि ह्याच्यातून आता कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कॉन्स्टंट राहतोय थ्रूआउट द फायबर. बरोबर आहे का नाही. त्यामुळे लाईट काय होते ह्याच्यातून, अशी झिगझॅग मॅनरनी पास होते. लाईट काय होते ह्याच्यातून, अशी झिगझॅग मॅनरनी पास होते. का तर कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे म्हणून. ठीक आहे. आता हा जो काय स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे, आता हा जो काय स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे त्याचे दोन टाईप पडतात डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ प्रोपागेशन. पहिला कुठला, सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. पहिला कुठला, सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आता नावावरून कळतंय सिंगल मोड. सिंगल मोड म्हणजे त्याच्यातून एकच लाईट जाण्यासाठी इथं एकच पाथ, लाईट रेचा एकच पाथ ह्याच्यातून पास होतोय. बरोबर आहे का नाही. काय म्हटलंय बघा, ऍज द नेम सजेस्ट देर इज ओनली वन पाथ फॉर रे ऑफ प्रोपागेशन. बरोबर आहे. शेता कोरचा डायमीटर, हा जो काय कोर आहे व्हाईट कलरचा, हा जो काय कोर आहे व्हाईट कलरचा, त्या कोरचा डायमीटर एवढा लहान असतो की ह्याच्यातून एकच लाईट रेचा पाथ पास होतो. बरोबर आहे का. द डायमीटर ऑफ द कोर इज सो स्मॉल दॅट देर इज ओनली वन पाथ पॉसिबल फॉर रे ऑफ प्रोपागेशन. बरोबर. एकच लाईट रे त्याच्यातून पास होतोय. ऍज द नेम सजेस्ट देर इज ओनली वन पाथ. सिंगल मोड म्हटलंय, सिंगल म्हणजे एकच. देर इज ओनली वन पाथ फॉर रे ऑफ प्रोपागेशन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंगल मोड. आणि लाईट काय होते, झिगझॅग मॅनरनी त्याच्यातून पास होते. बरोबर. हा जो काय ऑप्टिकल फायबरचा टाईप आहे त्याला काय म्हणायचंय, सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. तर इथं असे हे वेगवेगळे मोड दाखवले. पहिला आहे तो सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. इथं आहे तो मल्टी मोड. बघा, अनेक लाईट रे पास झाले. मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आणि तिसरा आहे तो मल्टी मोड ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. तर असे लाईट रेचे असे हे ऑप्टिकल फायबरचे 3 टाईप आहेत. आता दुसरा टाईप बघूया, मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. बघा, हा परत स्टेप इंडेक्स आहे. हा काय आहे, स्टेप इंडेक्स आहे. स्टेप इंडेक्स मध्ये काय होतंय, कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थ्रूआउट द फायबर कॉन्स्टंट राहतोय, मात्र कोर क्लॅड इंटरफेसला तो सडनली डिक्रीज होतोय. बरोबर आहे का नाही. आता इथं मल्टी मोड आहे, इथं मल्टी मोड आहे. मल्टी मोड असल्यामुळे काय होतंय, देर आर मेनी पाथ फॉर रे प्रोपागेशन. अनेक मल्टी मोड आहे म्हणजे रे प्रोपागेशन साठी इथं अनेक पाथ अवेलेबल असतात. बरोबर आहे. आता ह्या टाईपच्या फायबर मधून
ह्या टाईपच्या फायबर मधून अनेक लाईट रेज पास होतात. ह्या टाईपच्या फायबर मधून अनेक लाईट रेज पास होतात. बरोबर आहे. त्यामुळं कोरचा जो काय डायमीटर आहे हा डायमीटर सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतो आणि लाईट काय होते झिगझॅग मॅनरने पास होते. आता हा मल्टी मोड असल्यामुळं काय होतंय काही लाईट रेजचा पाथ लॉंगर असतो. बरोबर आहे. तर काही लाईट रेजचा पाथ शॉर्टर असतो. बरोबर आहे. आता ज्या लाईट रेजचा पाथ लॉंगर आहे अशा लाईट रेज लवकर पास होतात बाहेर पडतात. ज्या लाईट रेजचा पाथ शॉर्टर आहे अशा लाईट रेजला बाहेर पडायला मात्र वेळ लागतो. बरोबर आहे का नाही. तर हा जो काय टाईप आहे ह्याला काय म्हणतात मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आता बघा आता हा काय आहे ह्या लाईट रेजचा पाथ कसा आहे लॉंगर आहे. मात्र अशा जर लाईट रेज असतील तर ह्या लाईट रेजचा पाथ कसा आहे शॉर्टर आहे. मग ह्या टाईपच्या लाईट रेजला बाहेर ह्या टाईपच्या एक नंबर जो दाखवलाय त्या टाईपच्या लाईट रेज काय होतात फायबर मधून लगेच पास होतील लगेच बाहेर येतील. मात्र हा जो 2 नंबर आहे ह्या लाईट रेजचा पाथ शॉर्टर आहे त्यामुळे अशा लाईट रेजला बाहेर पडायला वेळ लागतो. बरोबर आहे. हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. कुठला टाईप आहे हा मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. 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 आता स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर स्टेप इंडेक्स म्हटलंय. स्टेप इंडेक्स म्हणजे काय मी सांगितलं की कोरचा डायमीटर कसा राहतोय कोरचा डायमीटर थ्रूआउट द ह्या टाईपच्या फायबर मध्ये कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थ्रूआउट द कोर कसा राहतो युनिफॉर्म राहतो. बरोबर आहे. मात्र ज्यावेळी तुम्ही कोर क्लॅड इंटरफेसला येताय त्यावेळी हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सडनली ड्रॉप होतो सडनली चेंज होतं आणि हा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा डायग्राम आहे ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा डायग्राम कशी दिसते इट लुक्स लाईक ए स्टेप. बरोबर आहे. म्हणून त्या टाईपच्या फायबरला काय म्हणताय स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आता ह्या टाईपच्या फायबरमध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहत असल्यामुळं लाईट काय होते झिगझॅग मॅनरनी पास होते अशा नागमोडी वळणांनी पास होते. बरोबर आहे. आता इथं नावावरून कळतंय मल्टी मोड. मल्टी मोड म्हणजे काय देर आर मेनी पाथ फॉर रे प्रोपागेशन. लाईट रे पास होण्यासाठी इथं अनेक पाथ अवेलेबल असतात. बरोबर आहे. आता लाईट रे पास होण्यासाठी अनेक पाथ अवेलेबल असल्यामुळे लाईट रे पास होण्यासाठी अनेक पाथ अवेलेबल असल्यामुळे कोरचा जो काय डायमीटर आहे तो डायमीटर सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतो. बरोबर आहे का नाही. इथं बघा इथं काय आहे हा सिंगल मोड आहे. इथं काय आहे हा सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर म्हणजे लाईट रे जाण्यासाठी इथं एकच पाथ अवेलेबल आहे. लाईट रे जाण्यासाठी इथं एकच पाथ अवेलेबल आहे त्यामुळं कोरचा डायमीटर लहान असतो. बरोबर आहे. इथं जो काय कोर आहे कोरचा डायमीटर लहान असतो. मात्र ह्या केसमध्ये मल्टीमोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर म्हटलंय. मल्टीमोड म्हणजे देर आर मेनी पाथ फॉर रे प्रोपागेशन. लाईट पास होण्यासाठी इथं अनेक पाथ अवेलेबल आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे इथं काय होतंय हा जो काय कोरचा डायमीटर आहे हा कोरचा डायमीटर कसा असतोय त्या सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतोय. त्या सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतोय. बरोबर आहे का नाही. आणि हा स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर असल्यामुळे लाईट काय होते झिगझॅग मॅनरने ह्याच्यातून पास होते. बरोबर आहे का नाही. आणि मल्टीमोड असल्यामुळे काय होतंय त्यातल्या काही लाईट रेजचा पाथ लॉंगर बनतो त्या लवकर बाहेर पडतात. काही लाईट रेजचा पाथ शॉर्टर बनतो त्या थोड्या उशिरा बाहेर पडतात. बरोबर आहे का नाही. हा जो काय फायबर आहे त्या फायबरला काय म्हणायचंय मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर असं म्हणायचंय. काय म्हटलंय बघा मल्टी मोड कोर डायमीटर ऑफ दिस फायबर इज लार्जर दॅन सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. हा मल्टी मोड असल्यामुळं कोरचा जो काय डायमीटर आहे तो डायमीटर कसा असतोय सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतोय. अँड इट इज 50 to 200 मायक्रोमीटर. आणि हा डायमीटर किती असतोय 50 ते 200 मायक्रोमीटर असतोय.
बरोबर आहे. हा मल्टी मोड आहे, म्हणजे देर आर मेनी पाथ फॉर रे प्रोपागेशन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मल्टी मोड. बरोबर आहे. मल्टी मोड म्हटलंय. मल्टी मोड म्हणजे लाईट रेज जाण्यासाठी अनेक पाथ तिथं अवेलेबल आहेत. अँड पाथ्स आर झिगझॅग. पाथ कसे असतात? झिगझॅग. का झिगझॅग असतात? पाथ का झिगझॅग आहेत? लाईट रे झिगझॅग मॅनरने पास होते. लाईट रे पासेस इन झिगझॅग मॅनर. का लाईट रे अशी झिगझॅग मॅनरने का पास होते? लाईट रे अशी झिगझॅग मॅनरने का पास होते? हा, लाईट रे अशी झिगझॅग मॅनरने का पास होते? कारण हा काय आहे? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे. हा काय आहे? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे. स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. हा स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे. बरोबर आहे का नाही? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर असल्यामुळे काय होतंय? कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिफॉर्म राहतो, कॉन्स्टंट राहतो. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थ्रूआउट द फायबर कॉन्स्टंट राहत असल्यामुळे लाईट रे काय होतोय? त्या झिगझॅग मॅनरने पास होतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे एवढं लक्षात ठेवा, स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आला की लाईट रेजचा पाथ झिगझॅग. मग तो सिंगल मोड असू द्या, मल्टी मोड असू द्या. बरोबर आहे का नाही? सिंगल मोडला लाईट रे पास होण्यासाठी एकच पाथ अवेलेबल आहे. मल्टी मोडला, मल्टी म्हणजे अनेक, मल्टीचा अर्थ काय? अनेक. मल्टी मोड ऑफ स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर, त्याच्यामध्ये मल्टी मोड म्हटलंय. मल्टी मोड म्हणजे तिथं लाईट रेजचे अनेक पाथ अवेलेबल आहेत, म्हणून त्या टाईपच्या फायबरला काय म्हणायचं आहे? मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आणि हा स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर असल्यामुळं लाईट रेजचे जे काय पाथ आहेत ते पाथ काय होतात? झिगझॅग मॅनरने पास होतात. बरोबर आहे का नाही? त्यामुळे काही लाईट पाथ हे लॉंगर असतात, काही लाईट पाथ हे शॉर्टर असतात. त्यामुळं काही लाईट रेज हे लवकर एक्झिट होतात, तर काही लाईट रेज हे उशिरा एक्झिट होतात. बरोबर आहे का नाही? हा, आणि हिथं मल्टी मोड असल्यामुळं कोरचा डायमीटर हा सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर पेक्षा जास्त असतो. त्या टाईपच्या फायबरला काय म्हणताय तुम्ही? मल्टी मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर असं म्हणतात. बरोबर आहे. तर हा झाला मल्टीमोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर. आता दुसरा बघायचा आहे ग्रेडेड इंडेक्स फायबर. त्याला ग्रीन फायबर असं म्हटलं जातं. ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा वगैरे नाहीये. ग्रीन बघा, GRIN म्हटलंय, शॉर्ट फॉर्म आहे तो. GR म्हणजे ग्रेडेड मधला GR. हा सुरुवातीचा ग्रेडेड मधला GR आणि इन म्हणजे हा इंडेक्स मधला इन आहे. ग्रेडेड इंडेक्स फायबर. बरोबर आहे. म्हणजे ग्रीन फायबर, ग्रेडेड इंडेक्स फायबर. आता इथं बघा ग्रेडेड म्हटलंय. ग्रेडेड म्हणजे काय? तर स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये काय होत होतं? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये काय होत होतं? तर लाईट रेजचा जो काय पाथ आहे हा सॉरी स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो युनिफॉर्म कॉन्स्टंट राहत होता. तर ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहत नाही. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय? ग्रॅज्युअली चेंज होतोय. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय? ग्रॅज्युअली चेंज होतोय. म्हणजे अशा पद्धतीनं तो चेंज होतोय, ग्रॅज्युअली चेंज होतोय. म्हणजे हा जो काय कोर ऍक्सिस आहे त्या कोर ऍक्सिसला ह्याची व्हॅल्यू कशी असते? मॅक्सिमम असते. मात्र जसं तुम्ही कोर क्लॅड इंटरफेसला याल तसं ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत काय होते? स्लोली चेंज होते, स्लोली डिक्रीज होते. बरोबर आहे का नाही? म्हणून इथं शब्द काय वापरलाय? ग्रेडेड. ग्रेडेड हा शब्द वापरलाय. ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. काय म्हटलंय बघूया. इन दिस टाइप रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज नॉट युनिफॉर्म थ्रूआउट द फायबर. बरोबर आहे का नाही? ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये हा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट नसतोय. कॉन्स्टंट कुठं असतोय? हा कॉन्स्टंट कुठं असतोय? ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये कोरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कॉन्स्टंट राहत नाही. हा कॉन्स्टंट कुठं राहतो? कॉन्स्टंट कुठं राहील? स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये. बरोबर आहे का नाही? हा ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर आहे. त्या ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॉन्स्टंट राहत नाही.
It is maximum at the core axis and it decreases slowly towards the core clad interface. हा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोर ऍक्सिसला मॅक्सिमम असतो. मात्र जर तुम्ही कोर क्लॅड इंटरफेसला गेला, कोर क्लॅड बाउंड्रीला गेला तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय, मिनिमम होतो. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, असा ग्रॅज्युअली डिक्रीज होतो. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, असा ग्रॅज्युअली डिक्रीज होतो. बरोबर आहे का नाही. ह्या टाईपचा जो फायबर आहे त्याला काय म्हणायचं आहे, ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. त्याला तुम्ही ग्रीन फायबर देखील म्हणता. बरोबर. काय म्हटलंय बघा, इन दिस टाईप रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट द फायबर. बरोबर आहे. इथं कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहत नाही, युनिफॉर्म राहत नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज मॅक्सिमम ऍट कोर ऍक्सिस. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर ऍट कोर ऍक्सिस इज मॅक्सिमम. बरोबर आहे. त्या कोर ऍक्सिसला तो मॅक्सिमम राहतो. कोर ऍक्सिसला तो मॅक्सिमम राहतो. आता तुम्ही म्हणाल इथं कोर ऍक्सिस कुठले आहे, बघा इथं कोर ऍक्सिस कुठले आहे, केबलची कोर ऍक्सिस ही बघा. ही लाईन म्हणजे काय आहे, कोर ऍक्सिस आहे. ही लाईन म्हणजे काय आहे, कोर ऍक्सिस आहे. किंवा इकडे गेला तुम्ही, इकडे गेला तर इथं कोर ऍक्सिस कुठे आहे बघा, ही स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन काय आहे, कोर ऍक्सिस आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे हा जो काय कोर ऍक्सिस आहे त्या कोर ऍक्सिसला जर तुम्ही आला तर काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जर तुम्ही ह्या कोर ऍक्सिसला आला, जर तुम्ही ह्या कोर ऍक्सिसला आला कोर क्लॅड इंटरफेसला, बरोबर. काय रिफ्रॅक्टिव्ह मटेरियल ऍट कोर ऍक्सिस इज मॅक्सिमम अँड इट इज मिनिमम ऍट कोर क्लॅड इंटरफेस. कोर ऍक्सिसला तो मॅक्सिमम आहे आणि कोर क्लॅड इंटरफेसला तो मिनिमम आहे. इन अ ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर, बिकॉज ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस विदिन द कोर. बरोबर आहे. म्हणजे कोरच्या ऍक्सिसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आणि कडेला कोर क्लॅड बाउंड्रीला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी. हे असं व्हेरिएशन झाल्यामुळे काय होत आहे, लाईट रे ह्याच्यातून ट्रॅव्हल करताना कर्व पाथ अक्वायर करतो. ड्यू टू दिस व्हेरिएशन इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर थ्रूआउट द फायबर, लाईट रे टेक्स कर्वड पाथ. त्यामुळे ही लाईट रे काय करते, कर्वड पाथ अक्वायर करते, कर्ल्ड पाथ अक्वायर करते, कॉइल्ड पाथ अक्वायर करते, हेलिकल पाथ अक्वायर करते. बरोबर आहे का नाही. म्हणजे लाईट रे अशी झिगझॅग मॅनरने पास न होता लाईट रे काय होते, अशा कर्व मॅनरने पास होते. कशामुळं, ड्यू टू द व्हेरिएशन इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर थ्रूआउट द फायबर. हे जो काय कोर आहे त्या कोरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये व्हेरिएशन झाल्यामुळं काय होतंय, लाईट रे पास होताना कर्वड पाथ अक्वायर करतात. व्हेरिएशन कसं होत आहे, तर हा जो काय कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो मिडलला म्हणजे कोर ऍक्सिसला मॅक्सिमम आहे आणि कडेला म्हणजे कोर क्लॅड इंटरफेसला तो स्लोली डिक्रीज होतोय. बरोबर आहे का नाही. त्यामुळे लाईट रे पास होताना काय होत आहे, लाईट रे टेक्स कर्वड पाथ, लाईट रे टेक्स कॉइल्ड पाथ, लाईट रे टेक्स हेलिकल पाथ और कर्ल्ड पाथ. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचा जो काय फायबर आहे त्या फायबरला काय म्हणायचं आहे, ग्रेडेड इंडेक्स फायबर असं म्हणायचं आहे. त्या टाईपच्या फायबरला काय म्हणायचं आहे, ग्रेडेड इंडेक्स फायबर असं म्हणायचं आहे. ठीक आहे. हा, तर आता हा जो काय ग्रेडेड इंडेक्स फायबर आहे, हा जो काय ग्रेडेड इंडेक्स फायबर आहे त्याचा एक टाईप पडतो कुठला, मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर. त्याचा एक टाईप पडतो कुठला, मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर. आता मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर म्हणजे हे अशा पद्धतीचा फायबर असतो. लक्ष द्या, ही मधली कोर, हा कोर ऍक्सिस म्हणजे लाईट रे इथं आला
तो ऍक्च्युली असा सरळ पास व्हायला पाहिजे, मात्र तो तसा पास होत नाही. त्याच्याऐवजी लाईट रे काय होतो, बेंड होतो आणि तो काय करतो, असा कर्व अक्वायर करतो आणि लाईट रे काय होते, अशा कर्व मॅनरने बाहेर पडते. समजा इकडून हा एक लाईट रे आला तर तो सरळ पास न होता तो काय करतो, असा कर्व अक्वायर करतो. लाईट रे काय करतो, असा कर्व अक्वायर करतो. बरोबर आहे. जर तुम्ही डायग्राम बघितली तर इथं दिसेल बघा. हा, तर इथं हे डायग्राम दिलेले, ही डायग्राम दिलेली. म्हणजे इथं लाईट रे पास होताना काय करतो, कर्व अक्वायर करतो. इथं लाईट रे पास होताना काय करतो, कर्व अक्वायर करतो. बरोबर आहे. लाईट रे काय करते, कर्वड पाथ अक्वायर करते. त्या टाईपचा जो फायबर आहे त्या फायबरला काय म्हणायचं आहे, ग्रेडेड इंडेक्स, मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर. आता ह्या फायबरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा विचार केला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम कुठं आहे बघा. हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम कुठं आहे, हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम कुठं आहे, ह्या कोर ऍक्सिसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम आहे. आणि कोर ऍक्सिस पासून जसं तुम्ही ह्या बाजूला याल, तसं काय होतंय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी कमी होत जातो. बरोबर आहे का ना. म्हणजे इट इज मॅक्सिमम ऍट कोर ऍक्सिस. समजा हा कोर ऍक्सिस आहे तर ह्या कोर ऍक्सिसला तो मॅक्सिमम आहे. ज्यावेळी तुम्ही कोर क्लॅड इंटरफेसला येताय त्यावेळी काय होतंय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, असा ग्रॅज्युअली चेंज होतोय. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतोय, असा ग्रॅज्युअली चेंज होतोय. तर हे अशा पद्धतीचा काय आहे, हा मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर आहे. बरोबर आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, ग्रेडेड इंडेक्स फायबर मध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट राहत नाही. इट इज मॅक्सिमम ऍट द कोर ऍक्सिस अँड इट इज ग्रॅज्युअली डिक्रीजेस ऍट कोर क्लॅड इंटरफेस. बरोबर आहे. अशा ह्या फायबर मध्ये कोरचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिफॉर्म नसल्यामुळं लाईट रेज काय करतात, करोड पाथ अक्वायर करतात. बरोबर आहे का नाही. लाईट रेज काय करतात, करोड पाथ अक्वायर करतात. पहिले जे दोन फायबर होते, सिंगल मोड स्टेप इंडेक्स फायबर आणि मल्टीमोड स्टेप इंडेक्स फायबर, तिथं स्टेप इंडेक्स आहे. स्टेप इंडेक्स म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे. त्यामुळे लाईट रेज काय करतात, झिगझॅग पाथ अक्वायर करतात. मात्र इथं कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट आहे का, युनिफॉर्म आहे का, नाहीये. तो काय होतोय, कोर ऍक्सिसला मॅक्सिमम आहे आणि कोर क्लॅड इंटरफेसला इट डिक्रीजेस ग्रॅज्युअली. त्यामुळं ह्या लाईट रेज काय करतात, करोड पाथ अक्वायर करतात, हेलिकल पाथ अक्वायर करतात. बरोबर आहे. हा, आता इथं काय, हा मल्टी मोड आहे. म्हणजे इथं देर आर मेनी पाथ फॉर रे प्रोपागेशन. तिथं लाईट पास होण्यासाठी अनेक पाथ अवेलेबल आहे. बरोबर आहे का नाही. लाईट रे पास होण्यासाठी अनेक पाथ अवेलेबल आहे. त्यामुळं काही लाईट रेजचा पाथ लॉंगर बनतो, काहीचा लाईट रेजचा पाथ शॉर्टर बनतो. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, इथं हा ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर असल्यामुळं हे सगळे लाईट रेज एकाच वेळी बाहेर येतात. ऑल दीज लाईट रेज एक्झिट ऍट द सेम टाइम. बरोबर आहे. हे जे काही लाईट रेज आहेत हे लाईट रेज काय होतात, एका वेळी बाहेर पडतात. चित्र त्याच्यामध्ये मल्टीमोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये काय होत होतं, सम लाईट रेज अक्वायर शॉर्टर पाथ व्हाईल सम लाईट रेज अक्वायर लॉंगर पाथ. त्यामुळे सम लाईट रेज एक्झिट अर्लियर व्हाईल सम लाईट रेज एक्झिट लॅटर. बरोबर आहे. त्यामुळे काही लाईट रेज लवकर बाहेर येत होते, काही लाईट रेज उशिरा बाहेर येत होते. का, तर तो स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर होता. मात्र हा काय आहे, मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर आहे, ग्रेडेड इंडेक्स. आणि हा जो काय कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो काय होतोय, डिक्रीजेस ग्रॅज्युअली टुवर्ड्स द कोर क्लॅड इंटरफेस. तो काय होतोय, कोर क्लॅड इंटरफेसला ग्रॅज्युअली डिक्रीज होतोय. त्यामुळे हे लाईट रेज काय करतात, हेलिकल कर्वड पाथ अक्वायर करतात. बरोबर आहे का नाही. हेलिकल कर्वड पाथ अक्वायर करतात आणि हे सगळे लाईट रेज एका वेळी बाहेर पडतात. ऑल दीज लाईट रेज एक्झिट ऍट द सेम टाइम. बरोबर आहे. हा काय आहे, मल्टीमोड स्टेप इंडेक्स आणि मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स मधला हा काय आहे, डिफरन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आहे, नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, ऍप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबरचे कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत ते बघूया. बरं, हे टाइप्स ऑफ ऑप्टिकल फायबर कळाले का.
स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर आणि ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर हे दोन टाईप कशावरती डिपेंड आहे? दिस टू टाइप्स आर डिपेंड्स ऑन व्हेरिएशन इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोअर. कोअरचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो जर कॉन्स्टंट युनिफॉर्म राहत असेल तर त्याला स्टेप इंडेक्स म्हणा. तो जर ग्रॅज्युअली डिक्रीज होत असेल तर त्याला ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर म्हणा. बरोबर आहे. आता तो ऑप्टिकल फायबर किती पाथ कॅरी करतोय त्याच्यावरून परत त्याचे दोन टाईप. जो स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर होता तो काही वेळेला एक पाथ कॅरी करतोय त्याला सिंगल मोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर म्हणा. काही वेळेला तो मल्टी पाथ म्हणजे मेनी पाथ तो कॅरी करतोय त्याला मल्टीमोड स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर म्हणा. दुसरा होता तो ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. हा ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर काय करतो? नेहमी मेनी पाथ कॅरी करतो म्हणून त्याचा एकच टाईप आहे मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स फायबर. ठीक आहे. सिंगल जर स्टेप इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये लाईट रेजचा पाथ झिगझॅग असतोय तर ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर मध्ये लाईट रेज काय करतात? कर्वड पाथ अक्वायर करतात. कर्ल्ड हेलिकल, बरोबर आहे का नाही? हेलिकल पाथ अक्वायर करतात. तर हे अशा पद्धतीनं त्या ऑप्टिकल फायबरचे टाईप होते. आता आपल्याला बघायचं ऑप्टिकल फायबरचे ऍप्लिकेशन काय काय. तर बघा ऑप्टिकल फायबरचा यूज कम्युनिकेशन मध्ये केला जातो का? तर लाईटला एक्स्ट्रा बँडविड्थ आहे, लार्ज बँडविड्थ आहे, त्यामुळे लाईट रेज काय करतो? आपल्या बरोबर अनेक सिग्नल कॅरी करतो आणि हे अनेक सिग्नल हाय स्पीडने अदर एंड पर्यंत ट्रॅव्हल केले जातात. दुसरा टेलिफोन सिग्नल. युझिंग ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन वी कॅन कनेक्ट फास्टर अँड हॅव क्लिअर कन्व्हर्सेशन. बरोबर. इथं लाईटचा सिग्नल कॅरियर म्हणून यूज केला जात असल्यामुळं आणि हे लाईट रेज टेलिफोन सिग्नल कॅरी करत असल्यामुळं आपले हे कम्युनिकेशन स्पीडी व्हायला, फास्टर व्हायला मदत झाली. तिसरा इंटरनेट. ऑप्टिकल फायबर कॅन पास लार्ज डेटा अँड विथ फास्टर स्पीड. दिस टेक्नॉलॉजी इज युज्ड इन इंटरनेट केबल. सांगितलं होतं हे जे काय ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत ह्या काय करतात? ह्यालाच आपण मेनी इंटू वन म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण? मेनी इंटू वन. म्हणजे हे जे काय ऑप्टिकल फायबर्स आहेत हे जे काय सिग्नल कॅरियर्स आहेत, ऑप्टिकल सिग्नल आहे याची बँडविड्थ जास्त आहे त्यामुळे तो आपल्या बरोबर काय करतो? इंटरनेट सिग्नल कॅरी करतो, टीव्ही सिग्नल कॅरी करतो, टेलिफोन सिग्नल कॅरी करतोय, फॅक्स सिग्नल कॅरी करतोय आणि अशा अनेक सिग्नल एकाच केबल मधनं पास केले जातात म्हणून त्याला काय म्हणताय तुम्ही? मेनी इंटू वन असं म्हणताय. नेक्स्ट काय बघा? कॉम्प्युटर नेटवर्किंग. नेटवर्किंग बिटवीन कॉम्प्युटर इन द सेम बिल्डिंग इज मेड इझियर अँड फास्टर विथ द यूज ऑफ फायबर ऑप्टिकल केबल. ठीक आहे. त्या पॅचकॉर्ड वगैरे असतात त्या ऑप्टिकल केबल्स आहेत, ऑप्टिकल फायबर केबल आहेत त्यामुळे आपल्याला लॅन कनेक्शनसाठी त्याचा यूज केला जातो. त्यामुळे एकाच बिल्डिंग मधले सगळे कॉम्प्युटर लॅन मध्ये जोडण्यासाठी आपल्याला फायदा होतो. लॅनचा अर्थ काय? लोकल एरिया नेटवर्क म्हणतो आपण त्याला. त्यानंतर इट इज युज्ड इन इंडस्ट्रियल ऑटोमायझेशन सिस्टम. आता इंडस्ट्रीमध्ये ऑटोमायझेशन पर्पज साठी या ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. नेक्स्ट इट इज युज्ड फॉर सिग्नलिंग पर्पज इन मिलिटरी. बरोबर आहे. मिलिटरी डिफेन्स मध्ये टेलिफोन सिग्नलिंग, टेलिफोनद्वारे कम्युनिकेशन होतं इमर्जन्सीला. बरोबर आहे. त्या केसमध्ये काय केलं जातं? ऑप्टिकल फायबर केबलचा तिथं यूज केला जातो. टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स इन मेडिकल फील्ड. मेडिकल फील्ड मध्ये पण काय केला जातो? हे ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. इट इज युज्ड इन केबल टेलिव्हिजन. ज्या काय केबल्स असतात, डिश केबल वगैरे असतात ना, आता आपल्याकडे तसा प्रकार आहे शहरामध्ये वगैरे. केबल टीव्ही असतात त्या ज्या काय केबल असतात त्या केबल कशाच्या बनलेल्या आहेत? ऑप्टिकल फायबरच्या आहेत. इट इज युज्ड इन डिफेन्स फॉर कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन. आता सांगितलं डिफेन्स मध्ये कम्युनिकेशन साठी ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. युज्ड फॉर ट्रान्समिशन इन डिजिटल डेटा. डिजिटल डेटा पाठवण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. युज्ड ॲज फेज मॉड्युलेटर. युज्ड ॲज फेज मॉड्युलेटर सेन्सर, पोलराइज्ड मॉड्युलेटर सेन्सर. सेन्सर म्हणून देखील काय केला जातो? ह्या ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. बरोबर. आणखी कुठं सेन्सर म्हणून ह्याचा वापर केला जातो? बघा ऑप्टिकल फायबर सेन्सर्स आर युज्ड टू कंट्रोल लिक्विड लेवल टेम्परेचर, प्रेशर, केमिकल कॉन्सन्ट्रेशन एटसेट्रा इन ऑटोमायझेशन, इन ऑटोमेशन सिस्टम. एक्झाम्पल काय म्हटलं बघा? इफ टेम्परेचर चेंजेस देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑप्टिकल फायबर चेंजेस अँड दिस प्रॉपर्टीज इन टेम्परेचर. ठीक आहे. टेम्परेचर सेन्सर म्हणून काय केला जातो? ह्या ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन मध्ये
अशा वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन मध्ये काय केला जातो, ह्या ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. ह्या ऑप्टिकल फायबर केबल सिलिका किंवा प्लास्टिक पासून बनल्या जातात. सिलिका म्हणजे वाळू की जी निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, बरोबर आहे का नाही. त्यामुळं ह्या ऑप्टिकल फायबर केबल ह्या मेटल केबल पेक्षा स्वस्त आहेत. मेटल केबल वगैरे एन्व्हायरमेंटल कंडिशन मुळे बऱ्याच वेळा गंजतात. मात्र ह्या ऑप्टिकल फायबर केबलचं 3 प्रोटेक्शन आहेत, ह्याला 3 लेअर आहेत. कोर क्लॅड प्रोटेक्टिव्ह जॅकेट. त्यामुळे ह्या ज्या काय ऑप्टिकल फायबर केबल आहेत त्या ऑप्टिकल फायबर केबल काय केले जातात, एन्व्हायरमेंटल ह्या ऑप्टिकल फायबर केबल एन्व्हायरमेंटल हे जे काही चेंजेस आहेत त्याच्यापासून ह्या ऑप्टिकल फायबर केबल प्रोटेक्ट केल्या जातात. आणि इट इज मेड अप ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल लाईक सिलिका, प्लास्टिक. त्यामुळे ह्याची जी काय कॉस्ट आहे ही कॉस्ट मेटल वायर पेक्षा कमी आहे. इट इज चिपर अँड इझी टू हँडल आणि हँडल करायलाही सोपं आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या ज्या काय ऑप्टिकल फायबर केबल आहेत त्या वेव्हगाईड म्हणून काम करतात, बरोबर आहे. त्यामुळे जमिनीखालून ह्याला पुरून नेता येते आपल्याला, बरोबर आहे. जमिनीखालून अंडरग्राऊंड आपल्याला हे नेटवर्क करता येत आहे. जरी जमीन उंच सकल असली, चढ उतार जरी असला तरी ह्या फायबर काय होतात, तरी ह्या फायबर प्लास्टिक पासून बनले असल्यामुळं बेंड होतात. जरी केबल बेंड झाली तरी लाईट काय होते, त्याच्यातून TIR प्रिन्सिपल नुसारच पास होते, बरोबर आहे. मात्र जर बेंडिंग जास्त असेल तर मग मात्र देर इज अ चान्स ऑफ एस्केपिंग दिस लाईट इन टू ऍटमॉस्फिअर. त्यावेळी मात्र ही लाईट ऍटमॉस्फिअर मध्ये एस्केप होण्याची शक्यता आहे. देर विल बी लॉस ऑफ डेटा आणि डेटाचा लॉस घडून येईल. तर अशा पद्धतीनं ही जी काय ऑप्टिकल फायबर केबल आहे, ह्या ऑप्टिकल फायबर केबलला त्या ट्रॅडिशनल केबलच्या तुलनेत अनेक सुपिरियर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यामुळं सगळीकडे काय केली जाते, ऑप्टिकल फायबर केबल प्रिफर केली जाते. ठीक आहे, कळाले का? येस सर. ओके, तर हा टॉपिक संपला आपला इथे. ह्याचे जे काय न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स काय करूयात आपण उद्याच्याला बघूया.